श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा कुंभमेळा 2027 गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयीसुविधा या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाने आज 288.17 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे। खेडचे आमदार बाबा शिकाळे यांनी यासाठी सातत्याने मागील काही काळात पाठपुरावा केला होता। या योजनेअंतर्गत मंदिर परिसर, वाहनतळ, भाविक सुविधा केंद्र, शौचालय, लॉकर, दुकाने, बस स्थानक व दिव्यांगांसाठी सुलभ व्यवस्था अशा विविध पायाभूत सुविधा विकसित होणार आहेत। यामध्ये निगडाळ येथे भाविक सुविधा केंद्र व वाहनतळासाठी 163 कोटी, श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर विकास 90 कोटी व राजगुरुनगरकडील मार्ग व श्री कोटेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार यासाठी 33 कोटी रुपये, निगडाळ येथे होत असलेल्या वाहनतळावर 2000 4 चाकी वाहने, 200 मिनी बस, 5000 दुचाकी वाहने यांच्याकरता वाहनतळ, भाविकांकरता वेटिंग हॉल, स्नानगृह, शौचालय, लॉकर सुविधा, दुकाने निर्माण केली जाणार आहेत। त्याचबरोबर भीमाशंकर बसस्थानक व ज्योतिर्लिंग मंदिर परिसर यामध्ये बसस्थानकाचा पुनर्विकास